डिअर फ्रेंड्स, पुन्हा एकदा जाधव जी आर यासकडून सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण 7व्या धड्याकडे जाणार आहोत. मागील 6 धड्यामध्ये आपण नाउन प्रोनाउन याचा अभ्यास केला आणि आज आपण शब्दांच्या जातीतील तिसरा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह याविषयी शिकणार आहोत. तत्पूर्वी एक प्रेमाची सूचना. डॉक्टर दीक्षित जे भारतभर लोकांना त्यांच्या व्याख्यानातून वजन वाढणं आणि आहार या संदर्भामध्ये लेक्चर देत आहेत, सल्ला देत आहेत आणि ते एका सल्ला देत असताना असे उद्गार देत की शिकवणाऱ्यापेक्षा शिकणारा अत्यंत महत्त्वाचा. शिकवणाऱ्यानं कितीही जीव तोडून शिकवलं पण शिकणारा जर त्या मनोपरिस्थिती नसेल तर शिकवणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. आणि म्हणून आम्ही जे शिकवतो ते शिकत असताना मनाची एकाग्रता करून शिका. जे तुम्हाला माहीत आहे त्यामध्ये आणखीन भर पडेल अशा काही गोष्टी असतात त्याकडे जातीनं लक्ष द्या. जर आम्ही शिकवत असलेल्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहीत आहेत तर उजाळा होईल आणि नवीन गोष्टीचं जर भर पडली तर कणाकणाने समुद्र तयार होतो हे तुम्हाला लक्षात येईल. आपली सुरुवात सुंदर झालेली आहे. खूप लोक अगदी मनपूर्वक व्हिडिओ पाहत आहेत, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. आणि आज आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये जाणार आहोत आणि त्याचं नाव आहे ॲडजेक्टिव्ह, विशेषण. ॲडजेक्टिव्ह या शब्दाची जर थोडीशी फोड केली त्यामध्ये आहे ॲड. ॲड म्हणजे जोडणे. मग कोण कोणाला जोडतो किंवा कशामध्ये भर घातली येते त्याचं स्पष्टीकरण देत असताना त्याची व्याख्या केली जाते इंग्लिशमध्ये. द वर्ड दॅट ॲड्स समथिंग टू द नाउन और प्रोनाउन दॅट इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह. नामाला किंवा सर्वनामामध्ये अधिक भर घालणारा शब्द म्हणजेच त्याची विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला विशेषण असं म्हणायचं. आमच्या दररोजच्या जीवनामध्ये आम्ही खूप ठिकाणी विशेषणांचा वापर करतो. मित्र असं म्हणेल, आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आमच्या वाक्यामध्ये खूप विशेषणं असतात आणि ते विशेषणं आम्ही सहज बोलतो. विशेषणामुळं त्या वाक्यातील नामांचा जरा वेगळा अर्थदार होतो, त्या नामाला जरा वेगळं वजन प्राप्त होतं आणि या पद्धतीनं आपण विशेषणाचा वापर करीत असताना हे विशेषणं का शिकावे त्याचं आता उत्तर सांगतो. जर तुम्हाला विशेषणाचे प्रकार चांगले समजले तर तुम्हाला विशेषणापासून पुढे वाक्यरचनेमध्ये डिग्रीज हा एक चॅप्टर आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्समध्ये डिग्री नावाचा एक चॅप्टर आहे. तो 8वीपासून तर UPSC MPSCच्या परीक्षेपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून ज्याला डिग्री चांगली समजून घ्यायची त्याने ॲडजेक्टिव्ह चांगले समजून घ्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. म्हणून ॲडजेक्टिव्ह माहीत आहेत, त्यामध्ये आपण त्याच्या सविस्तर माहितीमध्ये जाणार आहोत. छोट्या छोट्या व्याख्या करून आपण ॲडजेक्टिव्हचं संकलन करणार आहोत. ॲडजेक्टिव्हचे इंग्रजीमध्ये 6 प्रकार पडतात. त्यांची नावं आहेत ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, त्याला म्हणायचे गुणवाचक विशेषण. दुसरं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी किंवा नंबर, संख्यावाचक विशेषण किंवा आपण त्याला संख्यावाचक विशेषण म्हणू. पुन्हा सांगतोय ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे संख्यावाचक विशेषण, त्याला नंबर सुद्धा असं म्हटलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे दर्शक विशेषण. इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्रश्नार्थक विशेषण. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह विभाजक विशेषण आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ निगेशन. पुन्हा मी नाव सांगतोय ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ऑब्लिक नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ निगेशन. आज आपण पहिल्या 2 ॲडजेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. कारण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये जे फॉर्मेशन होतं त्यामध्ये आपला पुष्कळ वेळ जाणार आहे. म्हणून आपण 2 ॲडजेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी.
प्रथम आपण शिकू ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुणवाचक विशेषण. त्याची व्याख्या करू इंग्लिशमध्ये. द ॲडजेक्टिव्ह दॅट क्वालिफाईज नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नाम किंवा सर्वनाम याचे गुणवैशिष्ट्य सांगणारे विशेषणे म्हणजेच गुणवाचक विशेषणे. आता हे गुणवाचक विशेषणे जेव्हा मी वाक्यात वापरतो त्यावेळेस त्या व्यक्तीचे गुण किंवा अवगुण या दोन्ही गोष्टींचा बोध होऊ शकतो. उदाहरणार्थ कोणी जर म्हटलं माय सिस्टर इज अ ब्युटिफुल गर्ल, तर ब्युटिफुल हा शब्द आपल्या बहिणीचा गुण दाखवतो. पण मित्र एकमेकांना म्हणतात राहुल इज अ बॅड बॉय. तर बॅड हा शब्द जरी गुण दाखवत असला पण तो काय होतो अवगुण आहे. पण बॅड हा शब्द विशेषण आहे हे इंग्लिशमध्ये आपण समजून घेऊया. म्हणून ब्युटिफुल आणि बॅड हे दोन्ही शब्द इंग्लिशमध्ये काय आहेत ॲडजेक्टिव्ह आहेत. आता चांगले गुण की वाईट गुण, आता वाईट गुणाला आपण वाईट गुण म्हणत नाही, त्याला अवगुण म्हणतो. पण गुण आणि अवगुण दाखवणारे शब्द यांना म्हणायचे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. जर वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आले तर ते शोधायचे कसे? का डोळ्याने दिसतात? मी तुम्हाला सांगणार आहे. डोळ्याने कदाचित दिसतीलही काही दिवसानंतर सरावानंतर, पण आज आपण सवय लावून घेऊ. जर वाक्यात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असेल तर तुम्ही त्या नामाला प्रश्न विचारा हाऊ. हाऊ या शब्दाचा अर्थ होतो कसा, कशी, कसे. तो व्यक्ती, ती वस्तू, ते प्राणी, ते ठिकाण कसं आहे असं आपण विचारतो. आणि जेव्हा तो उत्तर मिळेल ते उत्तर म्हणजे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. उदाहरणार्थ आवर सिटी इज अ बिग सिटी. तुमच्या लक्षात आलं असेल या वाक्यात बिग हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. कसं शोधलं? प्रश्न विचारला हाऊ इज आवर सिटी, मग बिग ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. रावणा वॉज अ बॅड किंग. How was Ravana? उत्तर मिळेल bad. Bad it is adjective of quality. I have interesting storybook. How is storybook? Interesting. So interesting it is adjective of quality. म्हणून हाऊ ना प्रश्न विचारल्यानंतर जे शब्द तुम्हाला मिळतात त्या शब्दाला म्हणायचे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता डिग्रीसाठी हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी फार महत्त्वाचे आहेत. पहा वाक्यामध्ये विशेषण आहे हे तुम्हाला दिसल्यानंतर मग तुम्हाला प्रश्न पडतो या विशेषणाचे 3 रूपं बनतात. पहिल्या रूपाला पॉझिटिव्ह डिग्री, दुसऱ्या रूपाला कॅम्पेरेटिव्ह डिग्री, तिसऱ्या रूपाला सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतात. पॉझिटिव्ह, कॅम्पेरेटिव्ह, सुपरलेटिव्ह अशी ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीच्या 3 डिग्री बनतात. आणि हे विशेषण बदलत असताना ते ठराविक नियमानं बदलतात. आणि म्हणून ते नियम जर समजले तर डिग्री चॅप्टरमध्ये कोणतं विशेषण आहे आणि ते कुठल्या नियमानं बदलतं याची तुम्हाला चावूल लागेल. आणि डिग्री मग पॉझिटिव्हची कॅम्पेरेटिव्हची सुपरलेटिव्ह करीत असताना तुम्हाला कुठलेही अडथळे येणार नाहीत. म्हणून मी नेहमीच सांगत असतो आपले चॅप्टर साधे आहेत, पण त्याची ही पूर्वतयारी आहे आपल्या भविष्याची. म्हणून भविष्यात आपल्याला जे शिकायचे त्याची आत्ताच तयारी करून घेतली तर त्याचा फायदा होतो. याचा अनुभव मी घेतला, तुम्ही सुद्धा घेणार आहात. मग आपल्यापुढे प्रश्न आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीच्या जे रूपांतर होतात ते कशा पद्धतीने होतात. तर आपण त्याचा एक टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. पहिला नियम सफिक्स ER EST. मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं सफिक्स म्हणजे शब्दाच्या पुढे जोडणे, त्याला म्हणतात प्रत्यय. पण कुठल्याही विशेषणाला आपण ER EST जोडू शकत नाही. तर ER EST कधी जोडायचा याचा सुद्धा इंग्रजी नामाला नियम शिकवलेला आहे. म्हणून तो नियम लिहा. इफ द ॲडजेक्टिव्ह कंटेन्स 2 syllables, add ER. In comparative,
अँड EST इन सुपरलेटिव्ह डिग्री. मराठीमध्ये एखाद्या विशेषणामध्ये शब्दाचे दोनच उच्चार होत असतील तर त्या विशेषणाला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER जोडा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST जोडा. आता हे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह यांना मराठीमध्ये सुद्धा नाव दिलेले आहेत. तरभाव, तमभाव, तरतमभाव. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे तरभाव, कंपॅरेटिव्ह तमभाव आणि सुपरलेटिव्ह तरतमभाव. पण या शब्दांचा सहसा कोणी विचार करत नाहीत किंवा उच्चार करत नाहीत. तुम्हाला जर लक्षात राहिलं तर प्रयत्न करा. तरभाव, तमभाव, तरतमभाव. पण आपण सहज इंग्लिशमध्ये बोलू शकतो पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता आपण हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ER EST प्रत्यय कसा जोडायचा त्याची काय आपण एक्झाम्पल लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल, स्वीट पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये स्वीट, कंपॅरेटिव्हमध्ये स्वीटर, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये स्वीटेस्ट. पुढे शब्द आहे लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. पुढे शब्द आहे शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. डीप, डीपर, डीपेस्ट. क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट. आता लगेच काही विद्यार्थी प्रश्न विचारतील, सर क्लेव्हर या ठिकाणी तर 3 उच्चार होतात. काही काही उच्चार आपण करतो, ॲक्च्युली त्याचा डिक्शनरी उच्चार करत आहे क्लेव्हर. इंग्रजीमध्ये शेवटच्या आरचा उच्चार तिथे केला जात नाही, त्यामुळे 2 सिलेबलचे शब्द आहे. म्हणून क्लेव्हर याची कंपॅरेटिव्ह डिग्री क्लेव्हरर आणि क्लेव्हरेस्ट अशी केली जाते. तर अशा 2 उच्चाराचे हजारो शब्द आता तुमच्या व्यवहारात येणार आहेत. म्हणून जर तो शब्द 2 उच्चाराचा आहे तर त्याला ER आणि EST प्रत्यय जोडून त्याची कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री करा. आता हे शब्द गोळा करणं ही तुमची जबाबदारी आणि म्हणून मी नेहमी सांगत आलेले आहे, जर का एक नियम सापडला, जर सरांनी 5 उदाहरण दिले, मला 5चे 50 करता आले पाहिजे. आणि हे करण्यासाठी अभ्यासाचा छंद हवा. अभ्यासाची आवड असणं आणि अभ्यासाचे छंद असणं या 2 गोष्टी आहेत. आवडीतूनच छंद तयार होतो. काही विद्यार्थ्यांना मनपूर्वक शिकण्याची अगदी त्यांनी तयारी केलेली असते, त्यामुळं वर्गात शिक्षक शिकवता असतानाच 80% त्यांना भाग समजतो आणि घरी गेल्यानंतर तेच पुस्तक ते वाचल्यानंतर त्यांना 100% समजतं. तर ही तुमची काय असायला पाहिजे, हॉबी, छंद असायला पाहिजे. आणि असा छंद जोपासला तर तुम्हाला खूप काही फायदा होईल असं सांगून पहिला नियम आपला संपला, सफिक्स ER EST. आता दुसरा नियम आहे सफिक्स IR IST. केव्हा जोडायचा? इंग्लिशमध्ये if the adjective ends with Y, omit Y, suffix IR in comparative and IST in superlative degree. जर विशेषणाचा शेवट Y ना होत असेल तर Y चा लोप करून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये IR जोडा, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये IST जोडा. फॉर एक्झाम्पल, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. बिझी, बिझियर, बिझिएस्ट. लेझी, लेजियर, लेजिएस्ट. नियम सोपा आहे. वायकडे लक्ष द्या, वायला काढून टाका, IR IST प्रत्यय जोडा, तुम्हाला कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह. खूप शब्द आहेत तुमच्या व्यवहारामध्ये. आता इथून पुढे तुम्हाला ती सवय लागेल. तिसरा नियम आहे प्रिफिक्स मोर अँड मोस्ट. पहा, वरील 2 नियमात आपण सफिक्सचा शब्द वापरलाय. सफिक्स म्हणजे प्रत्यय, शब्दाच्या पुढे जोडणे. आता मी म्हणतो प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर जोडणे. उदाहरणार्थ ब्युटिफुल हा शब्द आहे, तर ब्युटिफुलची कंपॅरेटिव्ह काय करतो, मोर ब्युटिफुल. म्हणून मोर काय झाला, प्रिफिक्स. प्रिफिक्स या शब्दाला म्हणजे उपसर्ग, शब्दाच्या अगोदर जोडणं. म्हणून सहज तुम्हाला नियम तयार करता येईल. मी सांगतोय तो लक्षात ठेवा. वही पेन्सिल असेल तर लिहून काढा. इफ द ॲडजेक्टिव्ह कंटेन्स मोर दॅन 2 syllables, प्रिफिक्स
more in comparative, and most in superlative. विशेषणाचे दोनापेक्षा जर जास्त उच्चार होत असतील तर त्याच्या अगोदर कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर वापरा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट वापरा. आता उच्चार करणं ही तुमची जबाबदारी. कुठलाही शब्द दोनापेक्षा जास्त आहे असं गृहीत न धरता उच्चार करून पहा. तुम्ही बघा, ब्युटिफुल या ठिकाणी त्या शब्दाचे 4 तुकडे होतात म्हणून तो मोर दॅन 2 0 शब्द. म्हणून ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. कॉम्प्लिकेटेड, मोर कॉम्प्लिकेटेड, मोस्ट कॉम्प्लिकेटेड. एज्युकेटेड, मोर एज्युकेटेड, मोस्ट एज्युकेटेड. व्हॅल्युएबल, मोर व्हॅल्युएबल, मोस्ट व्हॅल्युएबल. अनेक शब्द आहेत. शोधण्याची तुमची तयारी झालेली आहे आणि तुम्ही आता शोधत राहणार. आणि 4था नियम आहे, इंग्रजीमध्ये असे काही विशेषण आहेत, भले त्याचे 2 उच्चार होत असतील पण त्या 2 उच्चाराच्या शब्दांना आपण ER EST प्रत्यय जोडत नाही, तर त्यांचे अपवादात म्हणून त्यांचे रूपांतर होते आणि ते रूपांतर होत असताना त्यांना आपल्याला पाठच करावं लागते. ते काही शब्द आहेत, मी तुमच्या पुढे ते शब्द ठेवतोय आणि काही शब्द तुम्हाला नंतर पुस्तकात शोधायचे आहेत, पण ते त्याला म्हणतात इररेग्युलर फॉर्म. आता हा एक शब्द आहे इररेग्युलर, अनियमित. म्हणून पहा, प्रत्येकाला म्हणता आला पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस टीचर म्हणतात ही वॉज रेग्युलरली इररेग्युलर इन दिस क्लास, देअरफॉर ही कुड नॉट कम्प्लीट हिज स्टडीज. तर हे रेग्युलरली इररेग्युलरली शब्द उच्चारताना आपल्याला थोडासा त्रास होईल, पण सवय लागली तर होईल. खेड्याच्या मुलांना शेळ्या चारताना हा अनुभव येतो. शिळेला बोलवते म्हणतात हर्रे, तर हर्रे हा जसा उच्चार करतात तसा रेग्युलर इररेग्युलर तुम्हाला सवय लागेल आणि हे इररेग्युलर उच्चाराचे शब्द तुम्हाला पाठांतर करावं लागतात. कॉलम करा, पॉझिटिव्ह, कम्पेरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि त्यामध्ये लिहा गुड, बेटर, बेस्ट. वेल, बेटर, बेस्ट. बॅड, वर्स्ट, WORST, वर्स्ट, WORST. इल, ILL, वर्स्ट, वर्स्ट, वरील प्रमाणात. आता इल म्हणजे आजारी नाही, इल म्हणजे दूषित. या अर्थानं आपण म्हणतो, उदाहरणार्थ आपण म्हणतो दॅट वॉटर वॉज इल. आता हे ज्याला माहीत नाही ते म्हणतात पाणी आजारी होतं. वॉटर वॉज इल म्हणजे पाणी दूषित होतं, पिण्यास योग्य नव्हतं, आपण ते पिऊ शकत नव्हतो असं ते अर्थ आहे. तो इल, वर्स्ट आणि वर्स्ट. मेनी, मोर, मोस्ट. मच, मोर, मोस्ट. लिटल, लेस, LESS आणि लिस्ट, LEAST. आणि ओल्ड, एल्डर, एल्डेस्ट. आता ओल्ड 2 शब्दांनी अर्थाने वापरतात पहा. ओल्ड म्हणजे म्हातारा किंवा जुना, तर तिथे त्याचं काय होतं, ओल्डर, ओल्डेस्ट होतं. पण ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जातो हाऊ ओल्ड आर यू अँड हू इज युअर एल्डर ब्रदर, तर हा एल्डर ओल्डपासून बनलेला आहे. म्हणून ओल्ड म्हणजे वय आणि त्याचं मग एल्डर, एल्डेस्ट असे 5-6 शब्द नेहमी विचारले जातात आणि त्यामध्ये आमच्या कन्फ्युजन जर असेल तर चुका होऊ शकतात. या पद्धतीनं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी याच्या ह्या 3 डिग्रीज होतात 4 नियमानं. ते 4 नियम जर लक्षात ठेवले तर हजारो विशेषण तुम्हाला आता पुढील चॅप्टरमध्ये जेव्हा मी डिग्री शिकणार आहोत तेव्हा मी न सांगता याची डिग्री कशी होईल हे तुम्ही सांगू शकाल. तत्पर्यंत आपल्याला हे शब्द गोळा करायचे आहेत आणि जास्तीत जास्त शब्द ॲडजेक्टिव्ह तुमच्या पदरी जर असतील तर तुम्हाला सुंदर सुंदर वाक्य लिहिता येतील. त्यासाठी मला ॲडजेक्टिव्ह गोळा करणं, त्याचा वापर करणं ही गरजेची गोष्ट आहे. ओके, दुसरा ॲडजेक्टिव्ह आपण शिकणार आहोत ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी किंवा नंबर. संख्यावाचक विशेषण. क्वालिटी आणि क्वांटिटी प्रमाण दाखवणार आहे. आता प्रमाण दाखवताना काही ठिकाणी केवळ प्रमाण असतं, त्याची संख्या दिसत नाही, पण काही ठिकाणी काय असतात नंबर सुद्धा दिसतात.
आता हे एक्झाम्पल पहा. देर वेर 60 स्टुडंट्स इन माय क्लास. 60. हाऊ मेनी स्टुडंट्स वर देर? 60. मग 60 या शब्दानं त्या स्टुडंट्स काय सांगितलं? नंबर. त्याला म्हटलं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. म्हणून त्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, व्याख्याला द ॲडजेक्टिव्ह दॅट डिनोट्स क्वांटिटी or number of that noun that is called adjective of quantity of number. ज्यातून संख्या दाखवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. त्या संख्यावाचक विशेषणाला शोधण्यासाठी सुद्धा आपल्याकडे दोन प्रश्न आहेत. हाऊ मेनी, हाऊ मच. जर प्रमाण असेल केवळ तर काय प्रश्न विचारा? हाऊ मच. आणि संख्या असेल तर हाऊ मेनी. In the tree there were 5 birds. पक्षी तुम्हाला मोजता येतात म्हणून हाऊ मेनी बर्ड्स वेअर इन द ट्री? 5. तर 5 काय झाला? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. पण देर वॉज मच वॉटर इन दॅट पॉट. हाऊ मच वॉटर वॉज देअर इन द पॉट? तर उत्तर मिळेल मच. आय हॅड a little knowledge about English. इथं हाऊ मेनी प्रश्न विचारता येणार नाही, तर तुम्हाला विचार हाऊ मेनी नॉलेज हॅड आय अबाउट इंग्लिश? तर अ लिटल हा शब्द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी शब्द तयार झालेला आहे. म्हणून ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी शोधण्यासाठी तुमच्याकडे दोन प्रश्न आहेत. जर नंबर मिळवायचा असेल तर काय विचारा? हाऊ मेनी म्हणजे संख्या मिळेल. आणि हाऊ मचनं प्रश्न विचारला तर काय मिळेल? प्रमाण मिळेल. आज मी 2 विषयाचा अभ्यास इथं पूर्ण केलेला आहे आणि आजपासून माझ्या एका मित्राच्या सल्ल्यानुसार मी तुम्हाला थोडंसं बिझी करणार आहे. तुम्हाला आम्ही का थोडे बिझी आहोत? हो, मला माहिती आहे तुम्ही फार बिझी आहात. तरीसुद्धा जर तुम्हाला इंग्लिश एजी करायचे असेल तर तुम्हाला थोडंसं बिझी व्हावं लागेल. काय करायचं आहे? आपण आता एक एक चॅप्टर शिकत आहोत, तर त्या प्रत्येक चॅप्टरवर मी थोडीशी तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी काही होमवर्क देणार आहे. होमवर्क म्हटलं की विद्यार्थ्यांना शिक्षकाचा फार राग येतो. आणि मग माझ्याही काळामध्ये मी जेव्हा विद्यार्थी होतो, कोणाच तरी वही आणायची आणि ते लिहून काढायचं आणि शिक्षकाला दाखवायचं. आता मी जो होमवर्क देणार आहे तो अशा पद्धतीचा असणार नाही. तो होमवर्क तुम्ही स्वतःच करायचा, स्वतःच तपासायचा. तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुमच्या घरातील व्यक्तींचा मदत घ्यायची. तुमच्या घरातील व्यक्ती जर अनेबल असतील तर मित्रांची मदत घ्या. गावातील जे तुमच्या दृष्टिकोनातून हुशार लोक आहेत त्यांच्याकडे जा, जेणेकरून तुमची त्यांची अधिक ओळख होईल. कारण बऱ्याच वेळेस आम्ही समजतो की ह्या व्यक्तीला याचं ज्ञान असेल तेव्हाच तुम्हाला त्याच्याकडून ते ज्ञान मिळेल, लोक तुम्हाला मदत करतील. आणि तेही शक्य नसेल तर तुमचा जो हुशार एखादा नातेवाईक किंवा मित्र असेल त्याला फोन करून विचारा, मला या शब्दाची ही गोष्ट माहीत नाही, तू सांगतोस का? आणि तुमच्या आता फोनवरच्या गप्पा त्याला वेगळ्या पद्धतीने होऊ द्या. आत्तापर्यंत कदाचित तुम्ही फोन करून विचार असेल, जेवण झालं का? काय करतोस? खेळायला गेलास का? कोणत्या गावात आहे? वगैरे वगैरे. तर आता हे प्रश्न सुरू करा. या प्रश्नाने जर तुमच्या अडचणी सोडवल्या गेल्या तर तुम्ही ज्ञानामध्ये भर टाकत आहात असं मी म्हणेल. म्हणून आज मी नाऊन या चॅप्टरवर तुम्हाला 2 प्रश्न देणार आहे. आता हे प्रश्न तुम्हाला वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय तुम्हाला होमवर्क करता येणार नाही. तर पहिला आज माझा होमवर्क आहे, सर्वांनी लिहा. फाइंड द नाउन्स from the following sentences and describe them into kind, number, gender आणि case. मी तुम्हाला नामाचे प्रकार शिकवलेत, नामाची वचने शिकवलेत, नामाचे लिंग शिकवलेत आणि नामाचे विभक्ती शिकवल्यात. वाक्यात आता नाम आल्यानंतर ते नाम शोधायचं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं, कोणत्या लिंगामध्ये, कोणत्या विभक्तीमध्ये आणि कोणत्या वचनामध्ये हे तुम्हाला सांगता आलं
स्वतःची खात्री करायची की मी इंग्रजी शिकल्याचा आता मला उत्तर मिळत आहे. आणि पुन्हा मी सांगतो, जर मला येत नाही तर मी दुसऱ्याची मदत घ्यायला कुठेही लाजता कामा नये. मी मागच्या एका तासामध्ये शिकवलं पा, आम्ही ह्या जगामध्ये फार अत्यल्प ज्ञानाचे लोक आहोत. आमच्यापेक्षा कितीतरी हजारो कोटी लोक ज्ञानाने परिपूर्ण आहेत. तरी सुद्धा ते म्हणतात मी फक्त 2% हुशार आहे. आणि आपण तर मग त्यामध्ये कुठेच नाही. कारण आपल्या बुद्धीचा सर्व उपयोग करूनही आपण आयुष्यभर कितीही कमवलं तर ते कमीच असतं. इतका मोठा बिंदू परमिशन दिला आहे. म्हणून जर आवड असेल तर सवड मिळेल, आणि सवड जर तुम्हाला मिळाली तर लोक तुमची निवड करतील चांगल्या पदासाठी. आणि म्हणून होमवर्क सोपे आहेत, पण स्वतःची परीक्षा स्वतः घ्या. अग्नीच्या परीक्षेतून जात असताना ते सोनं कधीच म्हणत नाही मला भट्टीत टाकू नका. जोपर्यंत सोन्याची अग्निपरीक्षा होत नाही तोपर्यंत त्या सोन्याला किंमत नाही. जर तुम्हाला 24 कॅरेट सोनं बनायचं तर परीक्षा द्यायला आणि होमवर्क करायला कधीही ना म्हणू नका. ओके, होमवर्क समजला? मी काही वाक्य देतोय, त्या वाक्यातील तुम्हाला नावं शोधायची, त्याचा प्रकार, लिंग, विभक्ती आणि वचनं सांगायची. एक उदाहरण मी तुम्हाला करतो. रमेश इज रायटिंग अ स्टोरी. तर या वाक्यामध्ये रमेश हा शब्द आलाय. तुम्ही कसं लिहिणार? रमेश, प्रॉपर नाउन, सिंग्युलर नंबर, मॅस्क्युलाइन जेंडर, सब्जेक्टिव्ह केस. इतकं सहज आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, या पद्धतीने सोडायचे. पण आता पुढील 10 वाक्य तयार आहात? लिहा. पीकॉक इज अवर नॅशनल बर्ड. दुसरं वाक्य, वुमेन हॅव डेकोरेटेड द हॉल. तिसरं वाक्य, दॅट वॉज लेडीज कंपार्टमेंट. लेडीज शब्द असल्या LADIES अपॉस्ट्रोफी चिन्ह मी तुम्हाला शिकवलं कसं द्यायचे ते. दॅट वॉज लेडीज कंपार्टमेंट. चौथं वाक्य, द पोलीस हॅड अरेस्टेड द थीव्स. द पोलीस हॅड अरेस्टेड द थीव्स. पाचवं वाक्य, रिव्हर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पीपल. सहावं वाक्य, Shantaram's sister is living in Pune. We had apples in our dinner. Fish cannot live without water. What is under the tree? Teacher's handwriting is not good. Teachers apostrophe S. ह्या 10 वाक्यातील आता एका वाक्यामध्ये 2-2, 3-3 शब्द आलेले आहेत. त्या प्रत्येक शब्दाची तुम्हाला मी ज्या पद्धतीने समजून सांगितलं त्या पद्धतीने ओळख करून द्यायची आणि इतरांकडून तपासून घ्यायची. आणि स्वतःला जर तपासते आले तर मी सांगेल स्वतःसारखा मोठा गुरु नाही, पण जिथं आपण आहात इतरांची मदत घ्यायला विसरू नका. दुसरा होमवर्क नंबर 2, गिव्ह द मॅस्क्युलाइन जेंडर्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स. मॅस्क्युलाइन जेंडर मी स्त्रीलिंगी नावं देतोय, तुम्हाला त्यांचे पुल्लिंगी शोधायचे. तुमच्या वहीमध्ये लिस्ट लिहा. सिस्टर इन लॉ, गर्लफ्रेंड, हेड मिसेस, स्पिनस्टर, पोएटेस, बीच BITCH, मेयर MARE, मदर वुल्फ, वेट्रेस WARTRESS, सी कॅट, एक्ट्रेस, हिरोइन, ब्राइड, पीहेन, हेन, विक्झन, लायनेस, वॉशरवुमन, काऊ, टायग्रेस, विच WITCH आणि ग्रँड डॉटर. या सर्व शब्दांना तुम्ही एका खाली एक लिहून त्याला म्हणा फेमिनाईन जेंडर आणि त्यापुढे शब्द लिहा आणि त्याला म्हणायचं मॅस्क्युलाइन जेंडर. किती शब्द येतात यासाठी पुस्तकाचा आधार घेऊ शकता.
नाऊन चॅप्टरमध्ये जाऊन त्या पुस्तकामध्ये जनरल्स कुठे आहे त्यामध्ये पुष्कळशी मोठी लिस्ट असेल, त्यामुळे तुम्हाला हे शब्द सापडतील आणि त्या पद्धतीनं आपल्या ज्ञानामध्ये भर होईल. मग होमवर्क करायला आवडतो सर्वांना? आता हा प्रश्न तुमच्या हाती आहे. मी स्वतःहून तुमच्याकडे येऊन होमवर्क तपासून देणं मला कधीही शक्य नाही, आणि जरी मी फीडबॅक तुमच्याकडे मागवला तर सर्व मोबाईलवर तुम्हाला उत्तर देणं हे तर त्याच्यापेक्षा अवघड जाणार आहे. पण हा वन वे चालू आहे, पण त्याचा रिस्पॉन्स हा तुमच्याकडून पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही स्वतःची गुणवत्ता वाढवताना तुम्हाला दिसेल. आज ॲडजेक्टिव्हचे आपण 2 प्रकार शिकलो. पुढच्या तासाला आपण उरलेले 4 प्रकार शिकणार आहोत, आणि हे 2 ॲडजेक्टिव्ह महत्त्वाचे आहेत. बाकीचे सुद्धा महत्त्वाचे आहेत, पण त्याला कमी वेळ लागेल म्हणून मी विभागणी केलेली आहे 2 आणि 4. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करीत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट पाठवा, आणि सर्व महाराष्ट्राला आपलं जे घोषवाक्य आहे, जसं भारताचं घोषवाक्य काय आहे, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. आपल्या क्लासचं घोषवाक्य आहे लर्न अँड लेट लर्न, शिका आणि इतरांना शिकू द्या. थँक्यू. हॅव गुड टाईम. पुन्हा भेटू पुढच्या तासाला.